राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाऊ, पण भाजपला पाठिंबा नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. याकूब मेननबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांनाही शिक्षा ठोठावली पाहिजे. महसूल मंत्री एकनाथ खडसे. राष्ट्रीय कृषी विकासाला 66 लाख मंजूर. नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरासरी 80% मतदान. आज आषाढी महोत्सवात रंगणार देवाची या दारी. दिवाकर चौधरी, विजय जोशी यांचा सहभाग. आता बातमीपत्र विस्ताराने. सत्तेत आलेल्या शिवसेनेने माना खाली घातल्या आहेत. जर शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा न देता निवडणुकीला सामोरे जाईल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याची तयारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दर्शवली होती. मात्र भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा न घेता शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतलं. त्यामुळे आता राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याऐवजी मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाण्याचं निश्चित केल्याचं तटकरेंच्या विधानावरून समजतं. यापूर्वी शरद पवार यांनीही मध्यावधी निवडणुकीचं भाकीत वर्तवलं होतं. याकूब मेननबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांना सुद्धाही शिक्षा ठोठावली पाहिजे, असं वक्तव्य महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं आहे. ते जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसी यांनी याकूब मेननची फाशी रोखण्याची भाषा केली होती. तसेच सरकार याकूबच्या फाशीचं राजकारण करत असल्याचा आरोपही केला होता. शिवाय समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीही याकूबच्या फाशीवर आक्षेप नोंदवला होता. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंनी ओवैसी आणि अबू आझमीच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा सन 2014 ते 2015 खरीप हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांनी प्रीमियमचा भरणा केलेला आहे अशा 500 शेतकऱ्यांना 66 लाख रुपयाचा विमा महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जमा झाला असल्याची माहिती शाखाधिकारी हिवरे एनआर यांनी दिली आहे. सदर पीक विम्याचे वाटप दिनांक 27 जुलैपासून करण्यात येणार आहे. पीक कर्जाच्या पुनर्गठनाचे काम सुरू आहे. नवीन सभासद शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप 1 ऑगस्ट नंतर करण्यात येणार असल्याचेही सांगितले गेले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत 4 कर्मचारी असून 28 गावे अंतर्गत आहेत. गत वर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन त्वरित करावे, पीक कर्ज नवीन शेतकऱ्यास त्वरित वाटप करून सेव्हिंग खातेदारास पासबुक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या शेतकरी करीत आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात सरासरी 80% मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतदानानिमित्त काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार घडले. लोहा तालुक्यात झालेल्या हाणामारीत घटनेत 4 जण जखमी झाले. मुक्रामाबाद येथूनच जवळ असलेल्या सावरमाळ येथे निवडणुकीमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी 4 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. बिलोली तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदारात सकाळपासून उत्साह होता. प्रत्येक मतदार केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या. सर्वच ठिकाणी अटीतटीची लढत होत असल्याने एका मतासाठी उमेदवार त्यांच्या समर्थकांची चांगलीच धावपळ झाली. तसेच कंधार तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने गाव पुढाऱ्यांनी मोठी दमछाक झाली. तालुक्यात 38 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर गावातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली. भोजूची वाडी, भेंडेवाडी, रुई आणि तेलूर ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य संख्या व काही गावातील काही वार्डातील अशा 56 जणांनी बिनविरोध लढाई मोठ्या कष्टाने जिंकली. तसेच नायगाव येथे 80% मतदान झाले. नायगाव तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीसाठी 80% मतदान झाले. 471 उमेदवार रिंगणात आहेत. यापूर्वी 6 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. 25 ग्रामपंचायतीच्या 209 जागांसाठी 471 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 81% मतदान केंद्र होते. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. तसेच लोहा तालुक्यातील आंबेसांगवी येथे निवडणुकीच्या कारणावरून 2 गटात हाणामारी झाली. या प्रकरणी 18 जणांविरुद्ध सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. आषाढी महोत्सवाचा आज 26 जुलै रोजी होणाऱ्या 3ऱ्या रंगीत उत्सवात प्रख्यात निवेदक तथा निर्माते दिवाकर चौधरी व नांदेडचे अष्टपैलू गायक तथा पत्रकार विजय जोशी यांच्या संयुक्त साथीने देवाची द्वारी हा स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सौ राजश्री हेमंत पाटील यांची आहे. शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून नांदेडातील आषाढी महोत्सव उत्तरोत्तर रंगत असताना स्थानिक कलावंतांना देखील संधी देण्यास आमदार हेमंत पाटील विसरले नाहीत. पहिल्या कार्यक्रमापासून त्यांच्या समवेत असलेल्या व नियोजनात तसेच कलावंताची निवड करण्यात पुढाकार घेणारा निर्माता निवेदक दिवाकर चौधरी यांच्या देवाची द्वारी या कार्यक्रमाचे आयोजन शंकरराव चव्हाण सभागृहात सायंकाळी होणार आहे. देशभक्ती गीतापासून ते भावगीत, भक्तिगीत या अनेक कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या दिवाकर चौधरी यांच्या कार्यक्रमाला संकल्पना दिली ती सौ राजश्री हेमंत पाटील यांनी. नांदेडच्या संगीत क्षेत्रात गेल्या 7 वर्षापासून गाजत असलेल्या अष्टपैलू कलाकार तथा पत्रकार विजय जोशी यांचीही साथ त्यांना मिळाली असून विजय जोशी यांनी सैनिक हो तुमच्यासाठी, वाडीवरच्या वाटा, मराठी पाऊल पडते पुढे, पाडवा पहाट, गरजा महाराष्ट्र माझा यासारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपली छाप मराठवाड्यावर पाडली आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन नंदकुमार डावरे यांनी केले असून प्रख्यात गायिका वैशाली कुर्तडीकर, गायक राजेश ठाकरे, विजय जोशी, संजय जगदंबे यांची प्रमुख भूमिका या कार्यक्रमात राहणार आहे. या कार्यक्रमाला संगीत साथ रतन कुमार चित्ते व सचिन बोकिलवार यांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार असून राज्यमंत्री दादासाहेब भुसे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय औटी, आमदार नागेश पाटील अष्टीकर, आमदार सुनील शिंदे, आमदार सुनील प्रभू हे राहणार आहेत. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. गृहनिर्माण कायदा ऑगस्टपासून लागू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फुलवर ग्रामपंचायतीसाठी 80% मतदान. बिलोली शहरासाठी 33 केव्ही उपकेंद्रे मंजूर. धर्माबाद येथे जनता विकास परिषदेच्या अभ्यास गटाची स्थापना. दिवंगत ज्येष्ठ नेते गवई यांच्यावर आज अंतिम संस्कार. आजचे वाढदिवस. प्रशंसा कुऱ्हाडे, गजानन पाटील, विनीत पाटील, गुरु भापटे, राजू मोरे, निवृत्ती चापके या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निधन वार्ता. रामकिशन आप्पा, सदाशिव आप्पा आलमखाने, राधेश्याम पाटील आडगेकर. आजचा सुविचार. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. अनिता शर्मा. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाऊ, पण भाजपला पाठिंबा नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. याकूब मेननबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांनाही शिक्षा ठोठावली पाहिजे. महसूल मंत्री एकनाथ खडसे. राष्ट्रीय कृषी विकासाला 66 लाख मंजूर.
नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरासरी 80% मतदान. आज आषाढी महोत्सवात रंगणार देवाची या दारी. दिवाकर चौधरी, विजय जोशी यांचा सहभाग. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.